नमस्कार. सानी कलारंग, मी नीना बेगमपुरे. तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. मध्यंतर एक मैत्रीण आली आणि तिने सांगितलं की आणि एकदम ती दिसतच होती, खूप टेन्शनमध्ये दिसत होती आणि म्हणाली, अगं एक गेल्या 15-20 दिवसापूर्वी म्हणाली मला एकदम म्हणायला लागले दरदरून घामाला जाग आली आणि स्वप्नात म्हणाली मला एकदम हार्ट अटॅक वगैरे आला आणि मला कुठेतरी दवाखान्यात नेतात वगैरे असं दिसलं. मग तिला मी जरा शांत केलं, म्हटलं अगं प्रत्यक्षात नाही आला ना, तू डॉक्टरांकडे जाऊन आलीस ना? हो म्हणाली. तिने मग 4-5 डॉक्टरांची, कारण गुगल मास्टरवर सर्च केलं ना लगेचच, तर मग हा डॉक्टर तो डॉक्टर असे भरपूर फिरून आली. ती प्रत्येकाने तिला सांगितलं होतं तुम्हाला काहीच झालं नाही आहे, कारण ती स्वतःचे म्हणजे बऱ्यापैकी तिचं ध्यानधारणा, रोज योग करणं वगैरे, योगाचं करणं वगैरे, फिरणं सगळं तिचं खूप छान नियंत्रित होतं. सगळं तिने स्वतःचं आयुष्य खूप आखीव रेखीव ठेवलं होतं. तरीसुद्धा ती या चक्रात अडकली गेली आणि मग तिच्या डोक्यामध्ये विचार चालू झाले. म्हणजे इतके तिला ते भयानक विचारांनी, अतिविचारांनी तिला त्रास सुरू झाला, कारण तिची मग झोप उडून गेली. आणि मग झोप उडाल्यामुळे की मग गुगल मास्टरवर सर्च करायचं की असं झालं म्हणजे काय होईल, तसं झालं म्हणजे काय, ह्याच्यावर काय उपाय, यातले कुठले डॉक्टर, यातली कुठली पॅथी चांगली. म्हणजे प्रत्यक्ष न होता सुद्धा कल्पनेतली चिंता, ही जी कल्पनेतली चिंता आहे ना, ती माणसाला अर्धी खाऊन टाकते. तेव्हा थोडंसं या ओव्हर थिंकिंगवर आज काम करणं गरजेचं आहे. मध्यंतरी मी तुम्हाला सांगते, नाव नाही घेते, आपले जे सबस्क्रायबर आहे त्यांनी खालती कॉमेंट्स टाकले होते, मला पर्सनल कॉमेंट्स होते, नाव नाही सांगत. तर त्यांनी सांगितलं की माझा तरुण मुलगा, आज 30चा मुलगा कित्येक महिने झोपला नाही, तो ओव्हर थिंकिंगमुळे डिप्रेशनमध्ये जात आहे, तुम्ही काहीतरी त्याच्यावर उपाय सांगा. अजून एक जण आहे, त्यांची मुलगी तर 11-12 वर्षाची आहे, फक्त 11-12 वर्षाची मुलगी आज अतिविचारांमुळे झोपू शकत नाही आहे. गेले 3 महिने ती झोपलेली नाही आहे, पहाटे 6 वाजता झोपते असं त्यांनी लिहून पाठवलं आहे मला. अतिशय चिंता करण्याची ही गोष्ट आहे. तरुण पिढी इतकी का मला कबूल आहे की अगदी तुम्हाला स्ट्रेस आहे, पण तुम्ही हा स्ट्रेस अजून वाढवून घेत आहात. नोकरी जाईल ह्या कल्पनेनेच तुमचे अतिशय नकारात्मक विचार चालू होतात आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही गुरफटत जातात की माझं नोकरी गेली तर मला माझी बायको सोडून जाईल, मला माझ्या मुलांचं कसं होईल, किंवा माझं लग्नच होणार नाही, मी माझ्या आईवडिलांना काय बघणार. म्हणजे नको ते अक्षरशः असे 1000 नकारात्मक विचार तुमच्या भोवती येतात आणि तुम्ही त्या नकारात्मक विचारांच्यामध्ये गुरफटत जाता. बरोबर ना? त्या लहान मुलीच्या पालकांना तर मी अगदी कळवलं की बाबा हिच्या भूतकाळात किंवा तिच्या काही दिवसापूर्वी तिच्या आयुष्यात काही भयंकर प्रसंग झाला आहे का, किंवा भयंकर प्रसंग ह्या आजकाल TV मोबाईलमुळे तिने काही भयंकर बघितलं आहे का, हे तुम्ही थोडंसं तिच्याकडनं अगदी खूप खोलात जाऊन प्रेमाने तिच्याशी संवाद साधा. ती त्या भूतकाळातल्या खोल जखमेवर खूप विचार करते आहे, त्यामुळे तिचं सगळा आत्मविश्वास सगळा तिचा निघून गेला आहे एवढ्या लहान वयात. अतिशय चिंतेची गोष्ट आहे. आणि आजकाल आपण मुलींच्या बाबतीत तर खूप भयानक ऐकतो. असं काही तिच्या आयुष्यात घडलं आहे का, हे सुद्धा तुम्ही जाणून घ्या असं मी त्यांना कळकळीने सांगितलं. बरं का, त्यांनी केलेच आहेत प्रयत्न, पण अजून तुम्ही खोल जाऊन तुम्ही तिच्याशी संवाद साधा. आपल्या पिढीने सुद्धा बघा, आपण पूर्वी बघा डॉक्टरांनी औषध सांगितलं की आपण लगेच ते जाऊन काहीही न विचार करता, डॉक्टरांवर खूप श्रद्धा असायची, आपण लगेच ते जाऊन औषध आणायचं, लगेच 1-2 दिवसात आपल्याला बरं वाटायचं. आता आपण काय करतो, जरा डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला हे, की पहिले लगेच नेटवर जाणार, त्या रोगाची लक्षणं बघणार, त्या रोगावरची औषधं बघणार, कुठली पॅथी चांगली आहे म्हणून त्या 4 पॅथीवाल्या डॉक्टरांकडे जाणार. ह्या सगळ्या अति माहिती मिळायला जशी चालू झाली, त्या अति माहितीच्या गर्तेमध्ये आपण जातो आणि परत अति माहितीमुळे अतिविचारांमध्ये अडकत चाललेलो आहोत. आणि ह्या अतिविचारांमुळे नको असलेले आजार आपल्याला हे मागे लागले म्हटलं तरी चालेल. अतिविचार हा आजार नाही आहे, पण अतिविचारांमुळे मानसिक आजार होऊ शकतो, हे लक्षात घ्या. डिप्रेशन येतं,
झोप येत नाही आणि झोप न आल्यामुळे खूप खूप निगेटिव्ह विचार तुमच्या भोवती चालू होतात आणि त्या सगळ्या ह्याचं नकारात्मक विचारांचं ओझं तुमच्या खांद्यावर येतं आणि पूर्ण इथून एवढा सगळा भाग असा जड 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 वाटतो. अगदी आपले सगळे शरीरातले स्नायू जे असतात ते असे जखडल्यासारखे होतात. हे सगळे आपणच अतिविचारांमुळे आपण आपल्यावर ओढवलेले आजार आहेत. अजून अगदी शेवटचं टोक म्हणजे कितीतरी जणांना अतिविचारांमुळे पॅरालिसिस होऊ शकतो. तेव्हा वेळीच सावध व्हा, वेळीच सावध व्हा. भूतकाळावर अतिविचार करायचा नाही. झाली ती गोष्ट झाली, संपला तो विषय, तिथेच कट करा. भविष्यकाळावर पण जास्त चिंता करू नका. भविष्यकाळाची आहे हा वर्तमान जगा, आहे हा वर्तमान जगा. माझी कळकळीची तुम्हाला मी सांगते की आहे हे वर्तमान भरभरून जगा. हे आपल्या पिढीसाठी सांगते. तरुण पिढीसाठी तर अगदी कबूल आहे. स्ट्रेस मॅनेजमेंट कसं करायचं, तुम्ही तुमचा मोबाईल, तुमचा लॅपटॉप जरा बाजूला ठेवा, निसर्गाच्या जवळ जा, ध्यानधारणा करा, छानपैकी झाडाजवळ जा, झाडाच्या पानावर छानपैकी हात फिरवा. कितीतरी तुम्ही जेव्हा तुमचं असे डोळे उघडे ठेवाल ना, ते हिरव्या रंगाच्याच इतक्या सुंदर सुंदर छटा दिसतील. हे तुम्ही लक्ष देऊन बघा. कितीतरी दिवसात तुम्ही ते बघितलेलंच नसतं. ठराविक रस्त्याने ते तुम्ही जात असता पण तुमच्या लक्षातच येणार नाही की इतके सुंदर आपल्याभोवती निसर्ग आहे. तर हा सगळा विचार त्याच्यात केला पाहिजे. निसर्गाच्या जवळ जा. अगदी तुम्हाला निसर्गाचं संगीत ऐका. सकाळच्या वेळेस उठलं तर तुम्हाला वेगवेगळ्या पशुपक्ष्यांचे सुंदर आवाज तुम्हाला ऐकू येतील. ते आवाज ऐका. इतके छान आपल्याला देवाने पंचेंद्रिय कार्यक्षम पंचेंद्रिय दिल्या. त्या प्रत्येक इंद्रियाचा भरभरून त्या इंद्रियाद्वारे आनंद घ्या. तुम्ही कुठले कपडे घातल्या त्या कपड्याचा तुम्ही स्पर्श अनुभवा. पंचेंद्रियाद्वारे मिळणारं ज्ञान तुम्ही साठवा मनामध्ये. तुम्ही आज जेवतायत पण तुमच्या शेजारी मोबाईल आहे, लॅपटॉप आहे आणि तुम्ही काय खाता हे लक्षात येत नाही आहे. प्रत्येक पदार्थाचा आनंद घ्या. प्रत्येक पदार्थाचा आनंद घ्या. प्रत्येक फुलाचा छान वास तुमच्या मनामध्ये साठवा. बघा तुमचे विचार कमी होतील की नाही. ध्यानधारणा करा. आणि अजून एक सांगते की प्राणायाममध्ये अनुलोम विलोम आणि भ्रामरी अतिशय सुंदर हे प्राणायाम आहे. नक्की तुम्ही त्याचा अगदी रोज सराव करा. झोपायच्या आधी थोडंसं स्ट्रेचिंग करा. इथल्या या सगळ्या पॉईंट्सवर हे द्या. स्पेशली कानाच्या हे खालती हे आहेत ना पाया, जिथे आपण कान टोचले असं तिथे बऱ्यापैकी प्रेशर द्या की तुमचे अतिविचार हे थोडे कमी होतील आणि काही दिवसांनी हे पूर्ण बंद होतील. तसंच एक पुष्पाऔषधी म्हणजे तुम्हाला पुष्पाऔषधीचा पण खूप छान आपल्या शरीरावर परिणाम होतो. तर लव्हेंडर तेल म्हणून मिळतं. इसेन्शियल ऑइल आहे. अगदी एवढीशी बाटली असते. तर तुमच्या उशावर त्याचं एक थेंब म्हणजे जे डोक्याखाली तुम्ही उशी घेता ना त्याच्या खालती अगदी एखादा थेंब ठेवा. त्या लव्हेंडरच्या वासाने सुद्धा तुम्हाला खूप शांतता मनाला मिळेल. ज्याला चंदनाचा वास आवडतो त्यांनी चंदनाचा किंवा लव्हेंडर तेल या 2 इसेन्शियल ऑइलमध्ये तुम्ही अगदी एखादा ड्रॉप तुम्ही लावा आणि खूप शांतता तुम्हाला मिळेल. आहे तुम्हाला मी प्रेशर पॉईंट तर सांगितलेच आहे. कानाच्या पाळीला दाब द्या. असं हे इथे दाब द्या. थोडंसं कान खेचा खालती आणि परत इथे पण टॅपिंग करा. ज्याने तुमचं मेंदू जे आहे तो बऱ्यापैकी तुमचा रिलॅक्स होईल. इथे हे टॅपिंग करायचं. तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या क्रिया आहेत पण त्या आपल्याला आपलं जीवन अतिशय सुखकारक करण्यासाठी या आपल्याला छोट्या छोट्या क्रिया आहेत त्या आपल्याला अगदी करणं गरजेचं आहे. कारण आजकालचं म्हणतात ना जीवनच वेगळं होत चाललं आहे. पूर्वीच्या काळाशी तुम्ही कंपेअर करूच नका की पूर्वीचे लोक कुठे करायचे. त्यावेळेचं राहणीमान वेगळं होतं. आत्ताचं राहणीमान वेगळं आहे आणि तुम्ही या छोट्या छोट्या क्रियांमुळे आपण आपलं आयुष्य जास्त सुसह्य आणि सुखकारक करायचं आहे. मला वाटतं तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरं मिळाली असतील. आणि अगदी झोपतानासुद्धा आपला हा जे अंगठा आहे की नाही, या दोन्ही अंगठ्या, तर ह्या अंगठ्यामध्ये आपला मेंदू आहे म्हणजे हे जे हे आपलं डोकं आहे. तुम्ही असं हे घट्ट धरून तुम्ही झोपताना इथे घट्ट धरून झोपा. बघा तुम्हाला तुमच्या डोक्यातले विचारसुद्धा थांबतील आणि तुम्हाला खूप खूप छान आयुष्य पुढचं जाओ एवढी मी शुभेच्छा देते. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून अगदी मनापासून धन्यवाद.